नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची अपडेट जी आहे ती महत्त्वाची म्हणजे आपल्या सर्वांसाठी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणून आजची अपडेट आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच केंद्रामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आयुष्मान भारत योजना राबवली जाते, ज्या अंतर्गत आपल्याला 5 लाखापर्यंतचा जो वैद्यकीय खर्च आहे त्याच्यात सूट मिळत असते. याच धर्तीवर आत्तापर्यंत पिवळे आणि केशरी शिधापत्रकाधारक यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध होती. परंतु दिनांक 18 जून 2024 रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक नवीन पत्र काढलेलं आहे, ज्या अंतर्गत आता जे पांढरे म्हणजे शुभ्र, ज्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी वगैरे असतात ज्यांना शुभ्र रेशन कार्ड आहे किंवा शुभ्र किंवा व्हाईट रेशन कार्ड आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना देखील जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना लागू झालेली आहे. या संदर्भातले आजचे अपडेट आहे बघा. विषय आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न आधार सीडेड करण्याबाबत, आणि संदर्भ दिलेले आहे इथं 2 शासन निर्णय आणि एक पत्र आहे. त्यानंतर काय आहे पूर्ण पत्र हे बघूया. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेब्रुवारी 2019च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये 28 जुलै 2023च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केलेल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. करिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न आधार सीडेड करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. मित्रांनो, आपल्याला जे शुभ्र रेशन कार्ड आहे आपलं, ते आपण आपल्या तहसीलमध्ये जाऊन आपल्या आधारशी लिंक करू शकता किंवा CSC केंद्रावर जाऊन आपण हे आपल्या आधारशी आपला व्हाईट रेशन कार्ड संलग्न करून घेऊ शकता. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.